स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका। सोलार धारकांना 20 पटीनं वीज बिल। महावितरणचं स्मार्ट मीटर ही स्मार्ट लूट। वीज बिल कमी व्हावं म्हणून लाखो रुपये खर्च करून घराच्या छतावर सोलर पॅनल बसवणाऱ्या ग्राहकांनाच आता महावितरणनं हजारो रुपयांच्या बिलांचा जबरदस्त झटका दिलाय। नागपुरात स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अचानक ग्राहकांना 10,000पासून लाखो रुपयांपर्यंतची फुगलेली बिलं येत आहेत। त्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले। नागपुरातील शहापूरकर यांच्या कुटुंबालाही या स्मार्ट मीटरचा मोठा फटका बसलाय। त्यांच्या घरात 4 किलोवॅटचे सोलार पॅनल बसवलेले असतानाही पूर्वी कडक उन्हाळ्यातही अवघे 500 ते 700 रुपये बिल यायचं। मात्र आता हे बिल अचानकपणे हजारो रुपयांनी वाढल्यामुळे स्मार्ट मीटरचा ग्राहकांना फटका बसतोय। स्मार्ट मीटर जेव्हा लावलं तेव्हा आम्हाला माहिती नाही, खालच्या खाली आले ते आणि चेंज करून गेले, आम्हाला कधीच माहिती नाही। पण हे जेव्हा बिल फुगवून बिल आलेत तेव्हा आमच्या लक्षात आलं, तेव्हा खाली जाऊन आम्ही चेक केलं तर स्मार्ट मीटर तिथे लागलेले होते। स्मार्ट मीटर लावल्यानंतरचं बिल अगदी वाढलेलं, म्हणजे एप्रिलचं 10,000 रुपये आणि मेचं पण तसंच आलेलं आहे आणि जूनचं आता 13,500 रुपये बिल आलेलं आहे। दुसरीकडे स्मार्ट मीटरमुळे बिलं 3 ते 4 पट वाढल्याचा आरोप करत काँग्रेसनं सरकारवर हल्लाबोल केलाय। ग्राहकांना न सांगता मीटर बदलणं, थकबाकी दाखवत वीज पुरवठा खंडित करण्याच्या प्रकारांमुळे मीटर लावणाऱ्या कंपनीवर आणि महावितरणवर गुन्हे दाखल करा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे। आता तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, याचा फटका मलाही बसलेला आहे। माझं आतापर्यंतचं बिल जे होतं ते जवळपास 3,000, 3,500, 4,000च्या वर कधीच नाही आलेलं आहे। आता हे जे मला बिल आलेलं आहे, हे बिल आलेलं आहे 15,690 रुपये, म्हणजे एवढं मोठं 4 पटीचं मला बिल आलेलं आहे। या MSEBच्या सगळ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, या सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि जे सांगतात ना, हे सरकार जे सांगून आलेलं आहे की स्मार्ट मीटरची सक्ती नाही, मग हे सक्ती नाही तर काय आहे? दरम्यान महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आणि नागरी संघर्ष समितीनंही राज्यभरातून अशाच तक्रारी येत असल्याचा दावा केलाय। गडचिरोलीत तर मजुरी करणाऱ्या महिलेला तब्बल 99,000चं बिल आल्याचा आरोप मोहन शर्मा यांनी साम टीव्हीशी बोलताना केलाय। गडचिरोलीहून ज्या 2 मोलकरींच्या तक्रारी आम्हाला मोबाईलवर मिळाल्या, त्याच्यामध्ये दुर्गा कुर्जेकर नावाची जी मोलकरीण आहे, हिला 99,540 रुपयाचं बिल आलं। दुसरी एक शेवंता कुंभरे म्हणून आहे, कौलारू घरात राहणारी बाई आहे, तिला 27,000 रुपयाचं बिल आलं आणि 27,000चं बिल आल्यानंतर त्याची सुनवाई नाही आहे काही, आणि ताबडतोबीने डिस्कनेक्शन झालं आणि गेले 5 दिवस झाले ती अंधारामध्ये आहे। स्मार्ट मीटर मधल्या तांत्रिक घोळामुळेच हा बिलांचा स्फोट झालाय। मात्र चूक जरी महावितरण आणि स्मार्ट मीटर लावणाऱ्या कंपन्यांची असली तरी नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना नाहक अंधारात राहण्याची वेळ आली आहे। राज्यात अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर विरोधात आंदोलनं करण्यात आली। मात्र स्मार्ट मीटरच्या या घोळामुळे नागपूरमधील सर्वसामान्य ग्राहकांचा खिसा रिकामा होतोय। पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।